तथागत गौतम बुद्धांनी महिलांना बौद्ध धर्मात केवळ बरोबरीचं नाही तर मानाचं स्थान दिलं. ही अभूतपूर्व गोष्ट होती. अबलेला सबला करण्याच्या विचाराची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचं कार्य मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. त्या योजनेचे प्रणेते माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपले विचार व्यक्त करावेत अशी मी त्यांना विनंती करते. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण मुख्यमंत्री महोदयांचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदिशक्ती माता तुळजा भवानी माता का. तुळजा भवानी मातेला दंडवत घालतो. खरं म्हणजे आज आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून महामहिम राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू मॅडम आल्यात. त्यांचं आपण सगळ्यांनी जोरदार स्वागत करायचं आहे. महाराष्ट्राच्या वतीने, तमाम 12.5 कोटी जनतेच्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि आजच्या या मोठं असं भव्य दिव्य असं बुद्ध विहार त्याचं लोकार्पण झालं. विश्वाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांचा मोठा पुतळा त्या ठिकाणी पाहिला. भव्य दिव्य बुद्ध विहार त्या ठिकाणी बांधले. यासाठी संजय बनसोडे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित महामहिम राज्यपाल आपले CP राधाकृष्णनजी, या ठिकाणी आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी, आपले पालकमंत्री गिरीश महाजनजी, महिला व बाल कल्याण मंत्री आपल्या योजनेच्या साठी अतिशय सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आदिती तटकरे, संजय बनसोडे, सर्वच मान्यवर आणि आज जमलेला तमाम माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनो, मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. मनापासून आपल्याला धन्यवाद देतो की एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि या कार्यक्रमाला 4 चांद लागले. खरं म्हणजे महामहिम राष्ट्रपति महोदया द्रौपदी मुर्मू जी का इस पवित्र भूमि पर मैं हार्दिक स्वागत और अभिनंदन करता हूं. राष्ट्रपति महोदया जी ने कोल्हापुर की माता अंबाबाई, मुंबई में महालक्ष्मी और मुंबा देवी का भी आशीर्वाद लिया है. आज का आपका आगमन उदगीर के इस प्राचीन क्षेत्र में हुआ है. मैं आपको आदरपूर्वक अवगत कराना चाहता हूं कि इस क्षेत्र को आदि शक्ति माता तुलजा भवानी का भी आशीर्वाद प्राप्त है. हम सभी के आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज जी को भी माता तुलजा भवानी का आशीर्वाद प्राप्त था. इसलिए हम जय भवानी और जय शिवाजी का नारा लगाते हैं. इस क्षेत्र ने स्वतंत्रता की दूसरी लड़ाई मराठवाड़ा मुक्ति संग्राम में भी संघर्षपूर्ण योगदान दिया है. इस लड़ाई में हमारी स्त्री शक्ति का भी बहुत बड़ा योगदान रहा है. ऐसे पवित्र क्षेत्र में हम नारी शक्ति को वंदन करने आए हैं. यह हमारा परम सौभाग्य है कि प्यारी बहनों का सम्मान करने के लिए हमारी महामहिम राष्ट्रपति आज स्वयं हमारे बीच में आई है. इसलिए फिर एक बार मैं आपका स्वागत करता हूं. पुन्हा एकदा राष्ट्रपति महोदयांचं मनापासून स्वागत. महिलाओं को मौका मिले तो वह हर क्षेत्र में
आसमान की ऊंचाई को छू सकती है। संघर्ष से हासिल सफलता अनमोल होती है और हमारी राष्ट्रपति महोदया जी इसकी सबसे बड़ी मिसाल है। उन्होंने कड़ा संघर्ष किया, गरीबी देखी है और ऐसे संघर्षमय जीवन बिताकर उन्हें हमारे देश का सर्वोच्च पद राष्ट्रपति पद में विराजमान होने का मौका मिला है और इस देश की सेवा करने का मौका मिला है। और इसलिए मैं उनका अभिनंदन भी करता हूं, क्योंकि भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का जो संविधान है, यह संविधान पिछले लोकसभा में बदलेंगे ऐसा झूठ मूठ नैरेटिव फैलाकर लोगों को डराया धमकाया। लेकिन मैं कहूंगा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान बना रहेगा। और इसीलिए बाबा साहेब के संविधान हमारे दुनिया में सर्वोत्कृष्ट ऐसा संविधान बाबा साहेब जी ने बनाया और उन्हीं के वजह से, हमारे संविधान के वजह से, हमारे देश के लोकतंत्र के वजह से हमारी एक सर्वसामान्य घर की बेटी, हमारी बहन इस देश की राष्ट्रपति बन सकी और सर्वसामान्य परिवार से हमारे नरेंद्र मोदी जी इस देश के प्रधानमंत्री बन सके। ये सिर्फ और सिर्फ बाबा साहेब जी ने जो घटना बनाई, संविधान बनाया, इसका नतीजा है। हमारा देश उनके संविधान के अनुसार चलता है, हमारा राज्य उनके संविधान के अनुसार चलता है। और इसलिए मैं इतना ही कहूंगा, हमारे राष्ट्रपति महोदय जी का जीवन संघर्ष से भरा हुआ है। हर नागरिक के लिए यह प्रेरणादायी है, यह ऊर्जादायी है। और इसलिए मैं उनको जितना भी धन्यवाद देंगे उतना ही कम है। 3 दिन से हमारे महाराष्ट्र में कई कार्यक्रमों में उन्होंने अपना अमूल्य समय दिया है। और इसलिए मैं आणि मी सगळ्यांना, तमाम माझ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी येताना आम्ही पाहिलं की जे प्रेम तुम्ही दिलं रॅम्पून येताना, काय त्याचा म्हणजे तुम्हाला साष्टांग दंडवत घातला पाहिजे, तुमच्या समोर नतमस्तक झालं पाहिजे, कारण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान आम्ही पाहिलं। खऱ्या अर्थाने आम्हालाही समाधान वाटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली, ती योग्य आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी, तिच्या कुटुंबासाठी एक आधार देणारी ही योजना आहे। आणि म्हणून अनेक लोक याच्या विरोधामध्ये गेले, चुनावी जुमला आहे, खोटं आश्वासन आहे, कोणी कोर्टामध्ये गेलं, अरे तुम्ही तर काय दिलं नाही, आम्ही देतोय त्याच्यामध्ये का खोडा घालताय, का त्याच्यामध्ये आडवे येताय, कोर्टामध्ये जाणारे कोण, कोर्टामधून देखील एक चपराक त्यांना मुंबई हायकोर्टाने दिली आहे। आता पुन्हा नागपूरच्या कोर्टामध्ये एक जण गेलाय आणि तो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे। अरे मला अतिशय दुःख वाटतंय की या 1,500 रुपये जे आम्ही देतोय त्याच्यामध्ये आडवे येत आहे। लाडक्या भावांना देखील आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना चालू केली, त्याची नियुक्ती पत्र दिली। आज आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अपन शुरू केली, 3 सिलेंडर मुफ्त में हमारी लाडली बहना को देने वाले हैं हम लोग। और ये 1,500 रुपया महीने में 18,000 रुपया हमारे बहनों को मिलेगा। और उसके बाद ये युवा कार्य प्रशिक्षण योजना जो की है उसमें भी 10,000 रुपया महीने का ये प्रशिक्षण भत्ता स्टाइपेंड देने वाला ये देश में हमारा पहिला राज्य है। आणि म्हणून याचा फायदा देखील युवकांनी घेतला पाहिजे। मुख्यमंत्री वयोश्री योजना, इसमें भी डीबीटी से 3,000 रुपए जाएंगे। हमारे जो सीनियर सिटीजन है उनको एक आधार मिलेगा। मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, जिनको दर्शन लेना है, तीर्थ यात्रा करनी है, उनके पास भी पैसे नहीं होते, उसका भी विचार हमारी सरकार ने किया हुआ है। मुख्यमंत्री लेख लाड़की योजना,
जो है 18 साल तक 1 लाख रुपया उसके खाते में जमा हो जाएगा। आणि मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल, डॉक्टर, इंजिनियर, वकील जे काय करायचं असेल त्याचा पण संपूर्ण खर्च आपलं सरकार उचलणार। या सगळ्या योजनांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांच्या पोटात दुखू लागले, परंतु किती दुखलं तरी योजना ही बंद होणार नाही, ही योजना कायम चालू राहणार असा माझ्या बहिणींना आमचा शब्द आहे। तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर 1,500 चे 2,000 होतील, 2,000 चे 2,500 होतील, आणखी ताकद वाढवली तर 3,000 होतील। आणि आमच्या संजय बनसोडे इथं आहेत, अशा प्रकारचा कार्यकर्ता तुम्हाला आमदार म्हणून लाभलाय। आणि म्हणून तुम्हाला देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही, हे देणारं सरकार आहे, हे घेणारं नाही। जेव्हा खात्यामध्ये पैसे पडू लागले तेव्हा विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार पैसे काढून घेईल। मला दुर्दैव आहे, हे सरकार दोन्ही हाताने देणार आहे। आणि म्हणून माझ्या गोर गरीब बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडले, रक्षाबंधन, भाऊबीज, आता फक्त रक्षाबंधन भाऊबीज नाही तर दर महिन्याला ही माहेरचं आहेर, ही ओवाळणी तुमच्या खात्यामध्ये पडत राहील, अशा प्रकारचा शब्द आम्ही देतो। आणि म्हणून आतापर्यंत 1,60,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले, जवळपास 2,40,00,000 2.5 कोटी पर्यंत ही आपले अर्ज आलेले आहेत। आता सप्टेंबरचा शेवटचा महिना देखील, सप्टेंबर शेवटपर्यंत पण याची आपण मुदत वाढवली आहे, त्यामुळे काळजी करू नका। ज्या माझ्या बहिणी या योजनेपासून वंचित राहिल्या असतील त्यांनाही त्याचा फायदा मिळेल आणि त्याही त्या योजनेमध्ये येतील। आणि म्हणून या सगळ्या योजना ज्या आम्ही करतोय खऱ्या अर्थाने या सर्वसामान्य लोकांसाठी। मग अशी उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की शेतकऱ्यांचा देखील आम्ही विचार केलाय, शेतकऱ्यांच्या वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतलाय। जे पंपाने शेती करतात त्यांची वीज बिल माफ। आज काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, काही जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे। या शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही, त्यांच्या पाठीशी सरकार पूर्ण खंबीरपणे उभं राहील आणि त्यांना देखील मदत केली जाईल। आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे गोरगरिबांचं सरकार आहे। आणि म्हणून आज आम्हाला फक्त तुम्हाला 1,500 देऊन थांबायचं नाही आहे, तर तुम्हाला लखपती बहिणी झालेल्या आम्हाला पाहायचं आहे, हेच आमचं स्वप्न आहे। परवा आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आले होते पालघरला, त्यांनी ठरवले 3 कोटी लखपती दीदी करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे। मी त्यांना धन्यवाद देतो की आज या राज्यातल्या देखील जवळपास 50 लाख ते 1 कोटी महिला या लखपती दीदीच्या योजनेमध्ये पण जातील। महिला आपला बचत गट जे आहेत ते आपण स्ट्रॉंग करतोय, त्यांनाही ताकद देतोय, कारण शेवटी तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आपल्याला करायचं आहे। आणि म्हणून जे महिला बचत गट कर्ज घेतात बँकेतून 100% परतफेड करणारा एकमेव वर्ग म्हणजे आमच्या भगिनी आहेत, एकही पैसा बुडवत नाहीत, त्यामुळे त्यांना कर्जही देण्याला कुणी मागे पुढे पाहत नाही। आणि म्हणून या ठिकाणी सावित्री आपली जी स्टार्टअप योजना आहे महिलांसाठी, ती देखील या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाची आहे। आणि म्हणून महिला सक्षमीकरण, आपले आदरणीय प्रधानमंत्री म्हणतात की महिला सक्षम तर देश सक्षम, महिलांचा विकास देशाचा विकास। आणि म्हणून आपल्याला या देशाला पूर्ण जगभरामध्ये आपल्याला महासत्ता बनवायचा आहे, आर्थिक महासत्तेकडे आपली वाटचाल करायची आहे। आपला देश 11व्या क्रमांकावर होता, आज मोदीजींमुळे तो 5व्या क्रमांकावर आलाय, पुढे तो 3ऱ्या क्रमांकावर आणण्याचं मोदीजींचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र
मोठं योगदान दिल्याशिवाय राहणार नाही. कारण एकीकडे विकासाची कामं सुरू आहे, दुसरीकडे अशा कल्याणकारी योजना आहे. आज आपण 1.5 लाखाचा महात्मा ज्योतिबा फुले योजना जी होती, आपल्याला उपचारासाठी एखादं ऑपरेशन झालं, दुखलं खुपलं आजार आला तर 1.5 लाखाचे आपण 5 लाख रुपये केलेत. आता 5 लाख रुपयापर्यंत तुमच्या कुटुंबाचा मोफत उपचार होईल. हे सगळं आपण जे करतोय हे सर्व कुटुंबासाठी, आपल्याला आधार देण्यासाठी, सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी या ठिकाणी आपण हा प्रयत्न आहे. आणि म्हणून आज आपल्याला मी एवढं सांगेन की आदरणीय मोदी साहेबांनी चुली समोर काम करणाऱ्या महिलांसाठी त्यांच्या उज्ज्वला योजना आणली, जनधन योजना आणली, अनेक योजना आणल्या आणि महिलांना 33% आरक्षणाचं नारी वंदना विधेयक देखील आणण्याचं धाडस आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या योजना ज्या आहेत, या योजनांचा आपण लाभ घ्या. स्टार्टअप मध्ये 1 लाख ते 15 लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येतं. आणि म्हणून गरिबांच्या, दुर्बलांच्या मुलींनी देखील चांगलं शिक्षण घ्यावं, नोकरी करावी, व्यवसाय करावा, कुटुंब सांभाळावं, या हेतूने देखील आपण त्यांना देखील मोठी योजना सुरू केलेली आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. मला संजय बनसोडेंनी मगाशी सांगितलं, संजय आपला काम करणारा कार्यकर्ता आहे. सातत्याने आपल्या मतदारसंघामध्ये किंबहुना त्याच्या विभागामध्ये अनेक योजना आणण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. आणि म्हणून वंदे भारत एक्सप्रेस असेल, उदगीर जिल्ह्याची निर्मिती असेल, उदगीर येथे विमानतळ असेल, MIDC असेल, त्याचबरोबर मोठे उद्योगधंदे इथे आले पाहिजे आणि वैद्यकीय महाविद्यालय अशा प्रकारची मागणी केलेली आहे. त्यामुळे ही मागणी मान्य करण्यासाठी तुम्हाला त्याच्या पाठीशी उभं राहावं लागेल, त्याला खंबीर साथ द्यावी लागेल. आणि म्हणून एवढंच मी सांगतो की आपल्याला मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. संजय, तुझ्या पाठीशी मी आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, सरकार आहे, त्यामुळे काळजी करू नकोस. मैं पुनः एकदा मैं फिर एक बार हमारी आदरणीय महामहिम राष्ट्रपति महोदया द्रौपदी मुर्मू जी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ. ये महाराष्ट्र है, ये महाराष्ट्र के लोग बहुत प्यारे हैं, आपको इतना प्यार करते हैं. उनको अच्छा लगा कि आप 3 दिन माल कोल्हापुर, आज यहाँ मुंबई में कल कार्यक्रम हुए, आज राष्ट्रपति महोदया के लिए हमारे यहाँ के महाराष्ट्र के लोग, हमारी माता बहनें आपसे प्रेरणा लेगी, क्योंकि आपने संघर्षमय जीवन बिताया है. संघर्षमय जीवन बिताकर इतने सर्वोच्च पद पर आप बैठे हैं, ये बहुत बड़ी मिसाल है, बहुत बड़ी मिसाल है. हमारे मराठी में कहते हैं, शून्यातून विश्व निर्माण केलं ते आमच्या महामहिम राष्ट्रपती महोदयांनी. आणि म्हणून त्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.